न दादा तुला ह्या 2025 मध्ये भुरगुंडा होईल ग, न ताई तुला भुरगुंडा होईल ग, न दादा तुला भुरगुंडा होईल ग. हो अनादि सिद्ध नवलाई आले, अनादि सिद्ध नवलाई आले, प्रेमाचे कुंकू भाळी लाविले, सद्गतीची काठी हाती धरिले, सोहम शब्द बोलतो चोखडी, दश अवतारी खेडी परवडी. वाडग माय वाड माझी भीम्याची आय, वाडग माय शांताबाई, जिजाबाई, रखमाबाई व चंद्राबाई, वाडग माय शिळ पाकळ गटपिटलं रड भाकर वाडी माय, तुला माझ्या सोन्याच्या पिंटी वाणी या 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 गोंडस लेकरावाणी उभी राय ग, उभी राय ग. तुम्हाला माझ्या सोन्याच्या लेकरावाणी भुरगुंडा होईल ग माय. बघा पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेती. सोने की चिडिया असणारा हमारा भारत देश, या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम अशी संत परंपरा महाराष्ट्राला लाभली. आणि त्यापैकी शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज या जगाला बर का दिदी हो पिंटी इकडं पाय हो, जगाला समाजाला तळागाळातील जनतेला भुरगुंडा सादर करण्यासाठी मी आपल्या समोर खडी झाली. बघा भुरगुंडा हा भारूड प्रकारातला एक छोटस प्रकरण आहे. आणि भुरगुंडा म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय भुरगुंडा? भुरगुंडा इट इज अ नॉट जोक इन द वडापाव भजी. भुरगुंडा प्रकरण फार मोठा आहे दीदी, परंतु 3च कडव्यामध्ये मी तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये भुरगुंडा सांगणार आहे. काय म्हणजे भुरगुंडा? बघा भूतकाळात पूर्वी गावोगावी लाईट नव्हती, रस्ते नव्हते, दवाखाने नव्हते, परंतु ही आमची वैदीन जी छोट्या छोट्या वस्तू विकण्यासाठी डोक्यावर बाचकं घेते, टोपली घेते, हितभर पोट जगवायचं म्हणजे गावभर धावावं लागायचं. भूतकाळाच्या गोष्टी सांगते बरं मी तुम्हाला. जिजामाता ऐक ग माऊली, तुला म्हणून सांगते. मग ही आदि माया शक्ती, ही दश अवतारी, किती अवतार? मत्स्य, कच्छ, वराह, परशुराम, राम, वामन, वर्धमान, महावीर, गौतम बुद्ध, ही 10 अवतारांची आदि माया शक्ती अबोना कडाशी मार्गे अशी आली बर का दळवट कडून फिरून तुमच्या गावामध्ये. देशगाव आश्रम शाळेतून आपण सरले गावात मळ्यामध्ये फिरायला आली ग माझं फर्स्ट डे टिकायला. कोणतं? सुया घे, गिगा घे, उवाची फणी घे, चाची गाळण घे, खर्राटा घे, आरसा घे, दृष्टीचं मणी घे, आणि या म्हाताऱ्याला खेळायला खुळकुळा घे. न दादा तुला, न बाय बाय तुला, भुरगुंडा होईल ग, न ताई तुला भुरगुंडा होईल ग, न दादा तुला भुरगुंडा होईल ग, भुरगुंडा होईल ग, दादा तुला भुरगुंडा होईल ग, हा भुरगुंडा होईल ग, ताई तुला भुरगुंडा होईल ग, न बाय तुला बाय तुला 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 भुरगुंडा होईल ग, न दादा तुला भुरगुंडा होईल ग, न ताई तुला भुरगुंडा होईल ग. तेव्हा भुरगुंडा अनादि सिद्ध नवलाई आले, प्रेमाचे कुंकू भाळी लाविले. माझी महाराष्ट्रीयन संस्कृती जशी महाराष्ट्राची पैठण घालते, नऊवारी पातळ घालते, पण बघा ना ही महाराष्ट्राची महावस्त्र धारण केलेली स्त्री ही राष्ट्रपती देखील झाली. नऊवारी पातळ घातल्यानंतर किती स्त्री अगदी सौंदर्यवान शोभून दिसते नाही का?
दिसते ना? नऊवारी पातळ घातल्यानंतर किती गोड दिसते ना श्री, आहे की नाही? नवऱ्याच्या नावानं, स्वामीच्या नावानं, भरतारच्या नावानं, जीवन साथीच्या नावानं आपण 1 रुपया एवढा कुंकू लावतो ना? लावत्या का नाही? ज्या ज्या मुली लग्न करून सासरी गेल्या तर आपल्या स्वामीच्या नावानं कुंकू लावतात, मळवट भरतात इथं, बर का? कुठं भरतात? मळवट भरतात. माहित आहे का तुम्हाला? हा, नाही, पण बघा ना, श्री आपल्या नवऱ्याच्या नावानं, आपल्या स्वामीच्या नावानं, आपल्या देवाच्या नावानं, आपल्या रक्षणकर्त्याच्या नावानं 1 रुपया एवढा कुंकू लावते. पण आता कुंकू लावता का? मोठ्याने बोला मुली, कुंकू लावता का? कुंकू वाल्या गेल्या, आता टिकली वाल्या आल्या, बर का? ही मंडळी, कुंकू वाल्या गेल्या, आता टिकली वाल्या आल्या, आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या, बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या, बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाला. हो 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 हो, बर का मंडळी? तुम्हाला म्हणून सांगतो, आता आपल्या नावानं कुंकू लावल्यामुळं नवऱ्याचं आयुष्य वाढत होतं, पण टिकले आल्यामुळं आपल्या स्वामीचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी निघाले स्त्रिया, बर का? बघा, डोळ्याच्या मध्यभागी पिट्युटरी ग्लँड आहे. डोळ्याच्या मध्यभागी कुंकू लावा, चंदन लावा, बुक्का लावा. मानवी मनाचं मानसिक संतुलन शांत ठेवण्यासाठी चंदन लावला जातो, बुक्का लावला जातो. लावतात ना? पण तुम्ही आता कुंकू लावत नाही. मग बघा, मानसिक संतुलन शांत ठेवण्यासाठी बुक्का लावला जातो, चंदन लावला जातो. म्हणून बघा, या मुली काय करतात, या सुना काय करतात, या महिला काय करतात? बाथरूम मध्ये गेल्या का आरशा समोर जात्यात आणि टिकली काढली का, अशी काढली का, टचकन काढतात, टचकन भिंतीला लावतात. आरसा सौभाग्यवती भव. बाथरूम मध्ये गेला का, बाथरूम सौभाग्यवती भव. असं सौभाग्याचं लेणं कुठं कुठं चिटकवत्या. बघा, कुंकू कधी पुसले जात? कुंकू पुसले जात का? नाही. आणि म्हणून बघा, एकदा प्रश्न विचारला होता कोणाला, आहे की नाही? हनुमंतराय माहित आहे का तुम्हाला? प्रत्येकाच्या गावामध्ये हनुमान मंदिर आहे ना? हनुमंतराय, आदर्श राम भक्त हनुमंतराय यांनी माता सीतेला प्रश्न विचारला की, माता सीते, तू 1 रुपया एवढा कुंकू लावते. किती मोठा कुंकू? 1 रुपया एवढा कुंकू लावते आणि इथं मळवट भरते. कशासाठी ग? तेव्हा माता सीता आदर्श राम भक्त हनुमंतराय यांना सांगते की, माझा राम, माझा जीवन साथी, माझा रक्षण करता, माझा भरतार वनवासामध्ये आहे, त्याचं आयुष्य वाढवण्यासाठी मी 1 रुपया एवढा कुंकू लावते, मळवट भरते. मग आपल्या नवऱ्याचं, स्वामीचं आयुष्य वाढवायचंय का बर्बाद करायचंय? हा, काय करायचंय? वाढवायचंय, आहे की नाही? अन दादा तुला, अन भाऊ तुला, न पिंटी तुला बुरगुंडा होईल ग, न बाई तुला बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग, ताई तुला बुरगुंडा होईल ग, बाई तुला 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 बुरगुंडा होईल ग, न दादा तुला बुरगुंडा होईल ग. हो हो हो, अनादि सिद्ध नवलाय आले, प्रेमाचे कुंकू भारी लावले, सद्गतीची काठी हाती धरिले. बघा, ही भारूड रूपी सेवेमध्ये हातामध्ये सद्गतीची काठी म्हणजे सद्विचारांची काठी आहे. डोक्यावर ओझा आहे, पृथ्वी आहे, कडेवर लेकरू आहे. स्त्रीचं स्त्री आणि पुरुष या वेलीवर फुलणारं फुल म्हणजेच मूल. हेच भारूड, हे बहुरूढीचं दर्शन. जसं आपल्याला मूळ अक्षरांमध्ये मूळाक्षर माहित आहेत ना, त्यामध्ये भबटजीचा भ आलेला आहे का? भबटजीचा भ, भला काना दिला भा, भारूड, भारूड,
धा म्हणजे ज्ञान आणि रूढ म्हणजे परंपरेने चालत आलेलं ज्ञान. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. बघा समाजाला वाचनाचा आता कंटाळा येतो आहे की नाही, म्हणून संतांनी भारुडं निर्माण केली आहे की नाही, चालती बोलती दैवत आहे की नाही. ही इमारत केव्हा जाईल याचा भरोसा नाही, पण ग्रंथ मात्र संपणार नाही. म्हणून आपण वाचन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? ज्याला लागला वाचनाचा लळा त्याचा फुलला जीवनाचा मळा. आणि आपल्या जीवनाचा मळा फुलवायचा असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? वाचन. काय केलं पाहिजे?